तुम्ही बी नाव घेऊ नका सा, बंदे आमच्या घरात. कसली बंदी आहे? आमच्या घरचा मॅटर आहे. तुम्ही कशाला आलाय? मी त्या गुन्हेगाराला अटक करायला आलो. राणाच्या घरी नाही. हा म्हणजे राणा गुन्हेगार हे तुम्हाला मान्य आहे तर? हा असं तुमचं म्हणणं आहे, आमचं नाही. मी इथं अंजली रणविजय गायकवाड यांना अटक करायला आलो. वहिनीसनी अटक? डोकं फिरलं नाही ना खात्याचं? नाही, पण थोड्याच वेळात तुमची डोकी फिरणार आहे. सावंत, अंजली गायकवाडांना ताब्यात घ्या. आओ नाही नाही, मी अंजली वहिनीसने अटक होऊ देणार नाही. आओ, आणि गुन्हा काय त्यांचा? वॉरंट कुठं आहे? हे बघा. पण वहिनींचा गुन्हा काय आहे? एका मोस्ट वॉन्टेड फरार खुन्याला मदत केली त्यांनी. उगाच वाटेल ते आरोप करू नका साहेब. राणाचा तुमच्याशी कॉन्टॅक्ट आहे का नाही? हो की नाही? हो, फोनवर कॉन्टॅक्ट आहे. मग झालं तर. अहो फोनवर बोललं म्हणजे गुन्हा झाला काय? उगा काहीतरी काय बोलतायसा? एका गुन्हेगाराला माहिती पुरवणं आणि त्याला साथ देणं या 2 आरोपांखाली त्यांना आम्हाला अटक करून त्यांची चौकशी करावी लागणार. वहिनींनी मदत केली असा काय पुरावा आहे तुमच्याकडे? ते मी कोर्टात सादर करीन ना. मला इथं दाखवण्याची गरज नाही आता. नाही नाही, मी वहिनीसने अजिबात जाऊ देणार नाही. सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून तुम्हाला सुद्धा अटक करावी लागेल. आता चुपचाप चला, नाही तर परिणाम वाईट होतील. लक्ष्मी, लक्ष्मी मी परत येईन. नाही आई, तसं राणाला गेला तसंच तू बी गेली तर? पोलीस काका, तुम्ही माझ्या आईला कुठं बी नाही घेऊन जायचं. नेलं तर बघा. बघ, मी तुला ना रिमांड होम मध्ये टाकीन. रिमांड होम माहिती ना? बाल सुधार गृह. हा, लक्ष्मी बा, मी जाऊन येते परत. तू शाळेत जा. हा, नाही आई, पहिलं माझ्या राणाला घेऊन गेले पण आता तुला घेऊन जात आहेत. तू केव्हा परत नाही येणार? मी येईन परत. तू नको काही काळजी करू. पण तू रोज शाळेत जायचं सा? माधुरी, रोज हिला शाळेत घेऊन जात जा. हिची शाळा अजिबात नाही बुडली पाहिजे. लक्ष्मी, काहीही झालं तरी शाळा बुडवायची नाही, कळलं? जा. आई, नीट अभ्यास कर. हा, मी जाऊन येते. चला. आणखी आता परत गोदा का? तुम्ही नका काही काळजी करू. चौकशी झाली की मी येते परत. चला. मला अटक झाली याचं वाईट नाही वाटत आहे मला. पण राणाजींच्या एका चुकीमुळे आपल्या अख्ख्या घराला एवढं सगळं भोगावं लागतंय आणि त्याची राणाजींना साधी कल्पना सुद्धा नाहीये. ही गोष्ट वाईट आहे. काही काळजी करू नका. मी लवकर परत येईन. राणा, ये राणा, उठ उठ बाबा.
दूध आणलंय हळद घालून, घे जा, बरं वाटेल. आणि आता थोडे दिवस लपून राहा, कुठे जाऊ नकोस. पोलीस तुझ्या जीवावर उठल्यात. मला जायला लागणारच. अरे जीवाला जप की. अंजली पासून नाही भेटलो तर जीव जाईल माझा. त्यासनी माझ्याबद्दल लय गैरसमज झाले, ते घालवायला जायलाच पाहिजे. कसला गैरसमज? त्यासनी वाटते मीच चुकीचं आहे. असं कसं? तुझ्यावर एवढा गोळीबार झाला, जीव जाता जाता वाचला, आणि तुझ्यावर डाऊट खात्यात होय? वही की त्या मोहितानं बराबर शाळा केली माझी. अंजली पासून माझ्या विरोधात उभं केले. हे बघ राणा, आता पातूर पोलीस तुझ्या मागावर होतं, आता सगळीच माणसं तुझ्या मागावर राहणार. तुझ्या डोक्यावर इनाम लावले ना हो पोलिसांनी. पोलीस तर टपल्यातच तुझ्या जीवावर, आता माणसं बी. कोण कधी तुझी खबर देईल काय माहित. तू आता दिवसा ढवळ्या गावात जाऊ नकस, घावशील र. मी जाणार पण घावणार नाही. अंजलीबाई आहेत म्हणून मी आहे. माझ्यासाठी या जगामध्ये कोण महत्वाचं असेल तर त्या अंजलीबाई आणि लक्ष्मी. हे समजा जग माझ्या विरोधात गेलं तरी चालेल, अंजलीबाई माझ्या बाजूने पाहिजे, आणि त्यासाठी मला त्यांचा डाऊट क्लिअर करावाच लागेल. पी, दूध पी, बरं वाटेल तुला. लक्ष्मी चल की. आई कधी येणार परत? आता काय माहिती ग, पोलीस सोडताल का नाही ते बी नाही माहित. म्हणजे जवळ राणा भाऊजी सापडणार नाही तवर आईला बी पोलीस सोडणार नाहीत. पण राणा तर कधी पोलिसांना सापडणार नाही. मग आईला बी नाही सोडणार. असं कसं? नाही अगं लक्ष्मी, कुठे चाललीस? शाळेला चल. नाही, मी राणादाला नाही ना सोडणार. अगं पण तुला अंजली वहिनीने काय सांगितलंय, गपचूप शाळेला जायचं म्हणून. तू चल, त्या आल्यावर बघू. अगं पण तू तर म्हणलीस की पोलीस कधी सोडणार नाही. अगं चौकशी करून सोडतील बी. तू चल. पण मी सोडवणार दोघांना. अगं लक्ष्मी, कुठे चाललीस? हे बघ लक्ष्मी, राणा भाऊजी चुकीच्या गोष्टी करायलात म्हणून पोलीस त्यासनी हुडकायलात. तू असं राणा भाऊजींसारखं चुकीचं वागू नकोस बर का, नाही तर तुझ्या बी आयुष्याची वाट लागल. राणदा कवा बी चुकीचं वागत नाही. मी राणदा सारखीच मोठी होणार. मग पोलीस तुझ्या बी मागं लागणार. लक्ष्मी, राणा भाऊजींमुळे तुझी गरीब बिचारी आई अडकली ग. आता कवा गाठ पडल ते बी माहिती नाही. दोघं बी जाम अडकल्यात बघ. मी दोघांना बी सोडवणार. तू कसं सोडवणार? तुझ्याकडे काय ताकद आहे एवढी? हा, मी मोठी वकील बनणार आणि सोडवणार. अगं त्यासाठी 14-15 वर्ष शाळा शिकायला लागल, आणि तवर राणा भाऊजी आणि अंजली वहिनी जेलात चढून म्हातारे होतील. मग राणदा करतो तेच बरोबर आहे. कवा बी पोलिसांच्या हाती घावायचं नाही. तसंच तसं. वय ग बाई, पण तुझी बिचारी आई अडकली की त्यात. पण चल आधी शाळेला जाऊ, वकील व्हायचंय ना मग तुला. चल चल चल. अंजली, गुन्हेगार आहे ती. तिच्या विरोधात गुन्हा नोंदवून घ्या. एका फरार गुन्हेगाराला मदत करते ती. साहेब, ही अशी पद्धत बरी नाही बरं का. गोवा, आता काय बरोबर आणि काय चूक हे तुम्ही मला शिकवणार का? गुपचूप आपलं काम करा. बसवून ठेवा तिला. सावंत,
खरं तर तुम्हाला अटक करण्याची इच्छा नव्हती, पण केली. आता तुम्ही तुमच्या मुलीचं काय होईल आणि कसं होईल याचा विचार करा. बाप फरार, आई अटकेत. घराचं आणि मुलीचं काय होईल काय. तुम्ही हे जे करताय ना ते चुकीचं करताय साहेब. मग तुम्ही बरोबर करा ना. राणाबद्दल जी माहिती आहे ती आम्हाला सांगून टाका, लगेच सोडून देतो. अहो मला खरंच काही माहिती नाहीये साहेब. खोटं बोलताय तुम्ही. आणि तुम्ही सगळे त्या राणाला मदत करणं आता बंद करा बरं का. आम्ही कोणीही कुठल्याही प्रकारची मदत करत नाही राणाजींना. मग फोनवर काय बोलत असता? तुमचा आणि त्याचा फोन चालू असतं हे माहितीये मला. अहो मी नाही फोन करत राणाजींना, राणाजीच मला फोन करतात. ते कळालं म्हणून तर तुम्हाला अटक केलंय. मग त्याच फोनवर मी त्यांना पोलिसांना शरण जा असं सांगितलं, हे नाही समजलं तुम्हाला? राणा कुठे आहे? मला नाही माहिती. माहिती नाही कसं? जोपर्यंत राणाचा पत्ता किंवा माहिती तुम्ही देत नाही ना तोपर्यंत इथंच बसून राहायचं. कळू दे की तुमच्या मुलीला पण की आई बाप नसतात तेव्हा काय होतं ते. ओ मास्तुरे, हेड सर. मास्तुरे, 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 एक मिनिट. जा चौकात जा, बाळासाहेब जा. हेड सर म्हणायचं मला. हा? हेड सर. हेड सर आहे की नाही त्याला उडत. हा? काय काम आहे ते विचारा. काय काम आहे? हा जर या पुढे या. या घाबरू नका. मास्तुरे, ती रानाची ड्युटी आहे की नाही तिला शाळेतनं काढून टाकायचं. राजलक्ष्मी ना? हा. अहो पण असं शाळेतून नाही काढता येत. एक काम करा की तिनं परीक्षेला बसताना कॉपी केली असं मनानं काढून टाक. अहो असं कसं शक्य आहे? का शक्य नाही? मी जेव्हा शाळेत असताना कॉपी केली की नाही तेव्हा मला 3 वेळा रस तिकीट केलं. मी बी शाळेत गेलोय मास्तुरी. हा? अहो पण आता परीक्षा सुरू सुद्धा झालेल्या नाहीये. एक काम करा की दुसरं काहीतरी कारण काढा आणि तिला रस तिकीट करा. नाहीतर तुम्हाला बडतर्फ करणार बघा आम्ही. असं मोहिते साहेबांचा निरोप आहे बघा काय करता येईल. अहो पण आपण बिन काय नाही. एक तर तिला रस तिकीट करा नाहीतर तुम्हाला हाय शाळेतनं बाहेर काढणं. मोहिते साहेबांचा निरोप आहे बघा काय करताय. आता मोहिते साहेब म्हणतायत तर हा. पण तुम्ही खरंच 3 वेळा रस तिकीट झाला होता? हो, माझा इशे हार्ड आहे. झालं 3 वेळा. मोहिते साहेबांचा निरोप आहे बघा काय करता येते. नाहीतर हाय. चला. मग राणादा परत कधी येणार ग? माहित नाही. यायच्या आधी राणादाला पोलिसांनी गोळी मारली तर? राणादाला पोलीस गोळीच घालणार नाहीत. कारण राणादा धावणारच नाही पोलिसांना. होय, राणादा गावणारच नाही पोलिसांना. काय गप्पा चालल्यात? शाळा आहे की गावातली चावडी आहे गप्पा मारायला? चला उघडा पुस्तका. चला, आज मी तुमची सगळ्यांची सरप्राईज टेस्ट घेणार आहे. पाठपाठ उत्तर द्यायची. काय पाठपाठ? मला सांगा लक्ष्मी, तू सांग क्रोएशियाची राजधानी कुठली? क्रोएशियाची राजधानी कुठली? माहित नाही. माहित नाही? कसं माहित नाही? लक्ष कुठं असतंय तुझं? सगळं लक्ष त्या फरार बापावर आहे वाटतं तुझा. सर, हेड सर, सांग क्रोएशियाची राजधानी कुठली? माहित नाही. माहित नाही? कसं माहित असणार? सगळं लक्ष त्या पळपुट्या राणादादावर आहे ना तुझं. सर,
माझ्या राणदाला काही बी बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. ठेवतोय म्हणे, ठेवते असा शब्द आहे तो. आणि बोलणार हे तुझं जे दुर्लक्ष चाललंय ना ते फरार राणा दादामुळे चाललंय. साध्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही तुला. सर, तुम्ही द्या की उत्तर. क्रोएशियाची राजधानी कोणती? मी का उत्तर देऊ? हा, मी हेडसर आहे, उत्तर तू द्यायची. सांग. क्रोएशियाची राजधानी वडनगे. हा का आगाऊपणा आहे? हा, क्रोएशियाची राजधानी वडणगे हे तुला कोणी सांगितलं? अच्छा ठीक आहे, मला माहित नाही, तुम्ही सांगा की क्रोएशियाची राजधानी कुठली? शिक्षकांना उलट उत्तर देतेस काय? हे सगळे तुझे ना त्या फरार बापाचे संस्कार आहेत तुझ्यावर. तुला शाळेतून बाहेर काढतोय मी. चल नेट. का? का 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 तुला रेस्टिकेट करतोय मी, शाळेतून बाहेर काढून टाकतोय. तुझ्यामुळे ना हे बाकीचे विद्यार्थी बिघडायला लागले. नाही सर. नाही काय नाही? हा, चल नेट. आणि त्या राणा दादाला जाऊन सांग मी तुला शाळेतून काढून टाकलंय म्हणून. सॉरी सर, मी परत असं नाही करणार. मी कधी तुम्हाला उलटे प्रश्न नाही विचारणार. सारी सारी करून मला काही सांगायचं नाही. हा, चल नेट, चल बाहेर हो आणि घरात जाऊन सांग त्या राणा दादामुळे तुला शाळेतून मी काढून टाकलंय म्हणून. अहो पण सर. चल बाहेर हो. अहो पण हेड सर. बाहेर हो. आणि परत या शाळेत तू दिसायचं नाही, सांगून ठेवतो. चालवट चालवट ये दप्तर. चल नेट, चल. तुम्ही काय माझ्या तोंडाकडे बघताय? चला मराठीची पुस्तकं काढा. चला. पाणी. हो गोवा, मी सांगितलं का पाणी द्यायला? पण साहेब पाणी. पण काय, गप बसा आपल्या जागेवर. गुन्हेगारांचे असले फालतू लाड मला खपत नाहीत. साहेब मला खरंच काही नाही माहिती हो, मला सोडा ना प्लीज. ए तुम्ही गप्प बसा, नाहीतर त्या राणाची माहिती द्या आणि घरी जा. हा, देवीच्या नावानं उदो उदो, आईच्या नावानं उदो उदो. वा, देवीचा आशीर्वाद घे बा. ए कोण तू? देवीचा आशीर्वाद घे. चल निघ इथून, आत प्रवेश नाही. निघ काय निघ. मास्तरीन बाईला बोलव आणि आशीर्वाद घ्यायला सांग. थांबा, आत प्रवेश नाही तुम्हाला. माये, माये देवीचा आशीर्वाद घे. माये, माये, माये देवीचा आशीर्वाद घे. माये देवीचा आशीर्वाद घे. असू दे असू दे असू दे. मास्तरीन बाई आला आशीर्वाद घ्यायला. माये तुझी सून कुठं आहे? देवा, माझ्या सुनेला पोलिसांनी धरून नेले. तिचा काय बी दोष नाही, तरी बी पोलीस घेऊन गेले तिला. तिचं रक्षण करा. देवीजवळ तिच्यासाठी प्रार्थना करा. काय काळजी करू नकोस, देवी बरोबर तिचं रक्षण करणार.